नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईपासून आपण सुरुवात करू. माझ्याकडे आता सुरुवातच माझ्यापासून करूया. माझा स्वतःचा अनुभव आहे, 2014मध्ये घडलेला आहे. रात्रीची वेळ, अष्टमीचा दिवस. माझं वादन होतं चेंबूरला. चेंबूरचं वादन करून मी ऑलमोस्ट 11:30पर्यंत निघालेलो. 11:45पर्यंत मला ट्रेन मिळाले बँड्रा. हार्बर लाईनवरनं बँड्रा माहीमला उतरलो. माहीमवरनं चालत मला घरी जायचं होतं. खिशात फक्त 10ची नोट होती. 11 नंबरची बस. 11 नंबरची बस. ऑप्शन एकच होता, मला डिसुझा चॉलच्या गल्लीतून यायचं होतं. मोबाईल बघितला, मोबाईलची बॅटरी होती 5%. आईला कॉल केला. J7 होता तेव्हा माझ्याकडे. आईला कॉल केला मी. आईला सांगितलं की मी येतो आहे, मी तिकडनं येणार आहे. आई बोलली, बघ नवरात्र आहे, अष्टमी आहे, लवकरात लवकर घरी पोच, मी वाट बघते. जसं आईबरोबर मी बोलतो आहे, चालेल मी ठेवतो, एवढं मी बोलणार तेवढा मोबाईल स्विच ऑफ माझा. टार्झनबारच्या इकडनं सरळ गेलो, कनुसाच्या इकडनं राईट, मग तिथून कनुसाच्या इकडून लेफ्ट, मग राईट, मग परत लेफ्ट येतो. लगेच तो लेफ्ट मारतो आहे. आपला एक अँगल येते बघण्याची दृष्टी. ह्या बाजूला मला एक बाई दिसते. बाई असं नाही म्हणता येणार, मुलगीच ती दिसते मला, छान आहे. ती मला बोलते. मित्रांनो, पुढच्या स्टोरीकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपले 80% व्ह्यूवर सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण त्यांनी खूप जास्त मोटिवेशन मिळतं, आपल्याला प्रेरणा मिळते की पुढच्या एपिसोड अजून चांगलं बनवण्याचं. आणि जर तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील तर प्लीज खाली डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तो भरा. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपण हिंदी चॅनल स्टार्ट केलं आहे. आपण हिंदीमध्ये खूप वेगळ्या गोष्टी ट्राय करतो आहे, खूप वेगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याचीही डिस्क्रिप्शन किंवा इथे आय बटनमध्ये लिंक असेल तर तेही जाऊन नक्की व्हिजिट द्या आणि तिथेही तेवढाच प्रेम द्या. आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. आता स्टोरी कंटिन्यू करा. ती दिसते मला, छान आहे. ती मला बोलते, खूप थकलायस, पाणी घेतोस का? आमच्या विहिरीमध्ये खूप छान पाणी असतं, गोड असतं, हे ती मला बोलते. सेम डायलॉग कंटिन्यू चालू होता. 8 वेळा तिचा गेटअप चेंज झालेला आहे. जसं आधी नॉर्मल, मग एंगेजमेंट झाल्यावरती एक मुलीचा लुक चेंज होतो, तो हळदीचा लुक, कपड्यांना हळद लागलेली आहे, लग्नातला लुक, आता हळद काढणीचा भिजलेले कपडे आणि हळद, तो लुक. नंतर मग प्रेग्नेन्सीच्या वेळेला एक असतं 3 महिन्याची प्रेग्नेंट, तशी 7 महिन्याची प्रेग्नेंट असेपर्यंतचं तिचं एक समजतो आपल्याला. पण बदलत होतं आणि ते दिसत होतं स्टेप बाय स्टेप. प्रत्येक 3 स्टेप नंतर तिचं चेंज होतोय लुक आणि ते दिसतंय. ती जशी दिसते एकच डायलॉग बोलते मला, पाणी पी, आमच्या विहिरीचं पाणी खूप गोड असतं. जर चकवा लागला, काय झालं, मी एकाच जागी चालतोय जवळपास 10 ते 15 मिनटं एकाच जागी. नंतर मोबाईल वाजतोय माझा. मोबाईल जसा मी रिसीव करतोय, आईचा फोन. आई बोलते, आरामात आहे, काही टेन्शन नाही, मी आहे इथे चांगली, तू आलास नाही आलास तरी चालेल. हे आईचे शब्द, आईचा आवाज. आई अशी तर बोलूच नाही शकत, आलास नाही आलास, आईचा आवाज. आणि मोबाईल मी बघतोय तर चार्जिंग फुल दाखवते मला, आणि आधी स्विच ऑफ झालेला होता मोबाईल. तिकडनं पुढे जातोय, मला जायलाच नाही देत आहे ती. समोर एक काका होते, म्हणजे ते आले मला घ्यायला. त्यांनी ही गोष्ट मला नंतर सांगितली, तिकडनं बाहेर पडल्या होती, असं असं झालेलं होतं तुझ्याबरोबर, तू एका जागी चालत होतास. जेव्हा ते मला त्या गल्लीच्या बाहेर खिचून घेऊन गेले ना, ती बाई विदिन अ सेकंड माझ्या फेसच्या समोर आली आणि मला बोलते की वाचलास तू, बघणार आणि तुला घेऊन जाणार मी. ती कशी होती दिसायला बाई? गोड होती, दिसायला एकदम चांगली होती, छान होती, मुलीसारखीच पूर्ण असं. टिपिकल म्हणजे आता 70s मधल्या बायका वगैरे असतात ते तसे कपडे होते, तसा पेहराव होता सगळा. तिथे बोलतात की पूर्वी तिथे एक चाळ होती आणि त्या बाईचं एका दुसऱ्या बाईबरोबर भांडण झालेलं होतं पाण्यावरनं, पाणी भरतात ना त्याच्यावरनं. तेव्हा तिचं त्या जागेचं नाव होतं डिसुझा चाळ. मी वाटल्यास फोटो देतो तुम्हाला, तुम्ही फोटो दाखवा आत्ताचा.
आत्ता त्या विहिरीला पूर्ण जाळी लावलेली आहे, तिथे कोणी जात नाही. साफसफाई करायला जातात, ते पण सकाळची जातात. रात्रीच्या वेळेला तिथे जाणं बंदी आहे, तिकडे कोणीच नाही जात. तिकडे ते हे पण लिहिलंय ना आपलं एक गव्हर्नमेंटची नोटीस नोटीस आहे. बिल्डिंगच्या गेटच्या इथेच लिहिलेली आहे, लाईट रूमच्या इथे. तुम्ही येत आहेत, तुम्ही जात आहेत, तुमच्या रिस्कवर जावा, आम्ही जबाबदार नसणार, जे काय होईल. जेव्हा हे झालं ना माझं, मी तिकडनं बाहेर गेलो पॅराडाईज थिएटरच्या इथे माझा मित्र भेटला जो बँगलोरला आहे. कुठे? बँगलोरला मित्र इथे भेटला अचानक हां. रात्री. तो बोलतो, अरे मी आलेलो, असंच आलो आहे दसऱ्यासाठी, तर आपण जाऊया घरी. घराच्या गेटपासून 5 मिनिटाच्या अंतरावर तो माणूस थांबतो आहे, जो कधीच नाही असं करत. तो बिल्डिंगच्या आतमध्ये बाईक घेऊन जातो त्याची, तिकडे थांबतो आहे तो. तिथे तो माझ्याशी बोलतो आहे, मी पण बोलतो आहे त्याशी मन मोकळेपणाने. कधी आलास, कसा आलास, काय रिझन, तो सगळं सांगतो आहे. माझ्याच बिल्डिंगमधला एक माणूस मला बघतो आहे, मी कोणाशी तरी बोलतो आहे पण समोर कोणच नाही. त्यांनी पण मला धरलं, तिकडनं घेऊन गेला. आमच्या बिल्डिंगच्या खाली गणपतीचं मंदिर आहे, मंदिराच्या इथे घेऊन गेला. तिथे मला त्यांनी सांगितलं की कोणाशी बोलत होतास, कोण होतं. त्याला बोला, अरे मित्र होता, ओळखतोस तू, येतो गणपतीला आपल्याकडे. आता कोणीच नव्हतं, एकटाच बोलतोयस. बापरे. त्याच्यानंतर घरी आलो, जेवायचं मन नाही होत आहे, हां, गळा सुकलेला, पाणी पियालो, तरी पण पाणी अजून पाहिजे आहे मला. खूप लागलेली होती तहान, थंड पाणी पियालो, जे मी कधीच नाही पित थंड पाणी, तेव्हा पियालेलं होतं. मला खूप तहान होती म्हणून पियालेलो. पाणी पियाल्याच्या नंतर मी झोपलो. जसे मी डोळे बंद करतोय, तीच बाई चेहऱ्याच्या समोर येते. ती बोलते, सेकंड अटेम्प्ट पण वाचलास, तिसऱ्या वेळेला नाही सोडणार. म्हणजे ती सेम बाई तिथे त्या चाळीत दिसली. तिचाच छलावा होता तो, तिचाच डाव होता की मला तिकडनं घेऊन जावं दुसऱ्या त्या मित्राच्या रूपामध्ये. तो मित्र मला सारखा बोलत होता, मी आलोय, कुठेतरी जेवायला जाऊया, घेऊन जात होता तुला. हां. बापरे. नेक्स्ट डे मी मित्राला कॉल केला, तो बोलतो, अरे मी बँगलोरमध्येच आहे, मी कधी दिसलो तुला. म्हणजे अरे नाही, मला असं वाटलं की तू आलायस, मनात असं आलं माझ्या, आलो तर तुला पहिला कॉल करेन ना यायच्या आधी. बापरे. त्याच्यानंतर जेव्हा झोपतोय ना मी, डोळ्यासमोर येते, माझा गळा दाबते, गळ्यावरती निशाण असायचे. अर्ध्या झोपेतनं उठायचं, म्हणून आईने मला झोपेची गोळी दिली. झोपेची गोळी खाल्ल्यावरती मग माझ्या पाठीवरती आणि छातीवरती माझ्या नखांनी ओरबाडलेलं असायचं. मग जास्त व्हायला लागलं. पप्पांनी अंगावरनं उतारा काढतात, तो काढला आणि तो टाकून आले पप्पा. कुठे टाकला, काय टाकलं मला माहिती नाही, पण एक बोलतात ना, तेव्हा कसं लहानच वय होतं माझं, नुकतीच 18 कंप्लीट झालेले होते, असं होतं. बापरे. तो खूप भयानक अनुभव झाला. हे किती वर्ष आधी? साधारण 2014ची गोष्ट. झाले ते 10 वर्ष. पण या 10 वर्षात मी त्या गल्लीमध्ये कधी गेलो नाही, बघत पण नाही त्या गल्लीला मी. असा अनुभव झाल्यावर कोण जाईल तिथे? दिवसा ढवळ्या जायला घाबरतोय मी, कारण की तिने सांगितलं जेव्हा पण येशील तेव्हा मी तुला घेऊन जाणार. 10 वर्षात गेल्याच नाही तिथे? गेलोच नाही. बापरे. तिथे देवी पण बसलेली असते. हो. आणि तरी पण ही दिसते मला. ते असं नाही, गण पण असतात ना खूप. गणावरती नसतं, कसं असतं, आपली आता माझा देवगण आहे, मला दिसतात होतं. कसं असतं, आपली वेळ असते ती. तसं जर काय तू बघशील ना, तर गण हे फक्त सांगितलेले आहेत. मनुष्यगण झाड असतं, राक्षसगणाला भूतं दिसतात पण काही करत नाही, देवगणाला जाणवतात पण काही करत नाही आणि दिसत पण नाही. हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. भूतं दिसायची असतील ना, तुझी वेळ असेल, तुला दिसणार. तुझी वेळ आणि त्यांची वेळ मॅच झाली पाहिजे, सोबत आला पाहिजे. सेम आहे, तसंच आहे. आता परवाचीच गोष्ट, मी आमच्या इथे समुद्रावरती बसलेलो होतो, श्रीमानची स्ट्रीम चालू होती, श्रीमान लेजंडची.
स्ट्रीम चालू असताना आहे ना मला असं जाणवलं की खांद्यावरती माझ्या हात ठेवला आहे कोणीतरी आणि इथे फक्त हा एवढा भाग माझा आहे ना थंड वारा जातोय, कानाचा एवढा भाग थंड वारा जातोय, बाकी काय मला वारा लागत नाही, तेवढाच भाग. आणि असं खांदे जड झालेले होते माझे. अच्छा. मी अशी स्ट्रीम बघतोय मोबाईलमध्ये आणि हे असं होतं आहे. त्याची स्ट्रीम चालू झाली, त्याचं टॉकिंग टाईम संपला, त्याने गेम चालू केला, मोबाईल बंद, स्विच ऑफ. फुल चार्जिंग असलेला मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. तो ऑन करतोय, ऑन होत नाही. त्या जागेवरनं मी निघालो तेव्हा त्याची स्ट्रीम चालू झाली. वेगळंच आहे काहीतरी हे घडतं माझ्याबरोबर कुठे नाही कुठेतरी, मला अनुभव हे येतातच. जो फोन खराब असेल मे बी. नाही त्याच्यावरती BGMI खेळतो, नको रे असं बोलूस. नाही तेच आहे ना, म्हणजे मी पण मागे जेव्हा बघत होतो ना की हे जे गोष्टी असतात ना, आत्मा वगैरे किंवा एंटिटीज वगैरे, ते एनर्जीज असतात आणि ते एनर्जीला लवकर, म्हणून तर आपण बोलतो ना की एनर्जी कशी आहे. हा, म्हणून ते लोक कशाला करू शकतात. लाईट असेल तर ब्लिंक वगैरे ते करू शकतात, त्या गोष्टी ते थोडं मॅनेज करू लाईट शकतात. फोडू पण शकतात. ते मोठा बल्ब असू दे, छोटा बल्ब असू दे, ते फोडू शकतात. कारण की त्यांची पॉवर असते तेवढी. तू जेवढं लाईटीच्या ह्याच्यामध्ये राहशील ना, त्यांची पॉवर अप होते. लाईट त्यांना खूप हे करते. ही नॉर्मल लाईट, सनलाईटमध्ये काहीच नाही त्यांचं चालत. परत तू ऐकलं असशील ग्रहणामध्ये जर काय आत्मा वगैरे तुला माहिती असेल, ग्रहणामध्ये ते पाण्यामध्ये हे करतात, पाय टाकून असतात. अच्छा. काही आत्मा, आणि काही आत्मा अशाच फिरत असतात. ज्या अशाच फिरतात ना, त्यांची पॉवर अप होते. पण ज्या आत्मांना स्वतःची पॉवर अप नाही करायची, कोणाला त्रास नाही द्यायचा आहे, त्या पाण्यात पाय टाकतात. पाण्यात असतात ते. हां, ओके. पाण्यात उभ्या राहतात, नाही तर पाय टाकून बसतात. ज्यांनी त्यांची पॉवर कंट्रोलमध्ये राहते. जसं चेटकीण, हडळ, या सगळ्या त्रास देणार आहेत. यांना पॉवर अप केलीच पाहिजे. ग्रहण ही एक अशी गोष्ट आहे ना की ह्या एंटिटीजला पॉवर अप मिळते. जसं आपल्यासाठी असतं की जेवण, भूक लागते, त्यांची पण भूक असते. बरं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.